अंकुर सुधार बरनभु रघुबर विमल जसु नायक कुपलुचार बुद्धिहीन तनु जानिकेत सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विजय बुमो हरब कुलेश जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक रामदूत अतुलित बल धाम अंजनी पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ गजर ध्वजा विराजे राधे मूल जान शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज में करियो आतुर प्रभु चरित्र में सुन गो रसिया राम मिलाए मन बसिया सूक्ष्म रूप धरित सिद्धिकामा विकट रूप धरि कजरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे नायक जीवन लखन जियाते वीर रघुवीर हरषि उर लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई सहस्र बदन तुमरो जस गावे श्रीपति कंठ लगावे कनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित ईसा सब कुबेर दिक्पाल जाते कवि गोविंद कहि सके गाते तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाय राजपद दीना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर बल सब जन जाना युग सहस्र जो वरदानु तुलसाय मधुर बलना जला दिलाती गए अचल नाई दुर्गम काज जगत के बेटे तुम्हारे बेटे राम दुलारे तुम रखवारे पोतन आजा तुम सारे सब सुख लहरी तुम्हारी सरना तुम रक्षक काहे कूड़ना आपन तेज तारो आपे तीनों लोक हाथ से कापे भूत पिशाच निकट नहीं आवे वीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा पत निरंतर हनुमंत पीरा संकट में हनुमान छुड़ावे न क्रम वचन जान गावे राजा जिनके मान सगल राजा और मनोरथ जो कोई लावे कोई पवित्र जीवन ओ चारों लोक प्रताप तुम्हारा होय परिस्थिति जगत बुझियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे हथ दीदी के दाता जबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा
संत ते सब सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरो हनुमंत बल पीरा जय 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 हनुमान गोसावी कृपा कलऊ गुरुदेव की नाई जो सतबार पाठ पर कोई छूटई बंदी महान कोई जो हे पड़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी सा तुलसीदास सदा हरि तेरा विजय नागर नया मेरा पवन कलया संकट हरना मंगल कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम कृष्ण हरे हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे
मनसि विभूषितकर नवनीर दाभा पीताम्बर अरुणबिम्ब फलधरो पूर्णेन्दु सुंदर मुखा अरविंद नेत्रा कृष्णा परम किमपि ओहो न कृष्ण त्वदीयपदपं कुजपञ्जरां ते अद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कुपवात पित्ते कंठावरो धनविधौ स्मरणं कुतस्ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणनमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमस्ते सते ते जगत्कारणाय नमस्ते चिते सर्वलोकाश्रयाय नमो द्वैततत्त्वाय मुक्तिप्रदाय नमो ब्रह्मणे व्यापिनी शाश्वता
सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे
कृष्णलाल की। श्री गोवर्धन गिरिधर की। श्री तुझी पिनकोड नका पिनकोड पिनकाची पवन पुत्र हनुमान जी महाराज की। श्री सियावर रामचंद्र भगवान की। श्री उमापति महादेव की। श्री त्र्यंबकेश्वर भगवान की। श्री वृत्तिनाथ महाराज की। श्री परम्बा भगवती की। बोलिए सब संतान की, सब भक्तों की। सद्गुरुदेव भगवान की जय। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नमः पार्वती पतये हर हर महादेव। जय जय श्री राधे, जय जय श्री राम। श्री शुकवाच अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः एकमेकात्तरा भावे यदा नोपलभामहे त्रेतयं तत्र यो वेद सात्मा स्वाश्रयाश्रयः सात्मा स्वाश्रयाश्रयः वदन्ति तत्तद्विदस्तत्त्वं यज्ञानम् अद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवान् इति शब्दते। भगवान् इति शब्दते एकमेकातरा भावे यदा नोपलभामहे त्रेतयं तत्र यो वेद सात्मा स्वाश्रयाश्रयः। सर्वांना जय श्री कृष्ण। अकारण करुणावरणालय सर्वसाक्षी सर्वनियंता प्रत्यक्ष चैतन्य भिन्न स्वगत सजातीय विजातीय भेद शून्य देश कालवस्तु त्रय परिच्छेद विनिर्मुक्त कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न परमेश्वराची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद् भागवत कथा सरिता पंचम दिवस प्रथम एकमेव अर्थात रात्रीचे छोटेखानी सत्र। आदरणीय वैकुंठवासी कैलासवासी म्हणा निवृत्ती रावजी त्र्यंबकरावजी वागचौरे यांच्या 7व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालू असलेली ही श्रीमद् भागवत कथा सरिता। तुम्हाला वाटत असेल त्यांच्याबद्दल का बरं बोलत नाही बोलू नंतर बोलू आणि शॉर्ट बोलू, कारण रोज रोज बोलणं काय बोलायचं एका व्यक्तीवर रोज रोज
म्हणून ऐके जेथे वाचा विसवे ते साधू कथा. तर भागवत कथा ही एक प्रकारे शास्त्रक्रिया आहे. या संदर्भात दोन क्रिया पाहायला भेटतात, शस्त्रक्रिया आणि शास्त्रक्रिया. रोग जेव्हा शरीराला होतो तेव्हा शस्त्रक्रिया करावी लागते आणि रोग जेव्हा मनाला होतो तेव्हा शास्त्रक्रिया करावी लागते. बरोबर. संसार हा रोग शरीराला की मनाला? हा रोग शरीराला की मनाला? खरं तर हा रोग शरीराला नाही आहे, हा रोग मनाला आहे. आणि म्हणून इथे शस्त्रक्रिया नाही करायची, शास्त्रक्रिया. जशी भगवान कृष्णाने अर्जुनावर शास्त्रक्रिया केली होती कुरुक्षेत्रावर, आणि मग तो कर्तव्यापासून दूर जाऊ पाहणाऱ्या त्या अर्जुनाला भगवान कृष्णाने शास्त्रक्रिया केली. शास्त्रक्रिया केल्यावर कोणता रोग जातो? म्हणजे मोह हा रोग जातो शास्त्रक्रिया केल्यावर. शस्त्रक्रिया अनेक प्रकारची होते. अपेंडिक्स झालं, कॅन्सर झाला, अजून काही होत असेल, गुडघा खराब झाला, शस्त्रक्रिया करतो आपण. पण मन खराब झालं तर मनामध्ये कोणता रोग आला? म्हणजे मोह. आणि म्हणून अर्जुन शेवटी सांगतो की तिच्या नष्टो मोह स्मृती लब्धो हा तत्प्रसादान मयाच्युत. माझा मोह हा रोग निघून गेला तू शास्त्रक्रिया केल्यामुळे. म्हणून ही शास्त्रक्रिया आहे. आपण जे नामस्मरण करतो हे जंतुनाशक स्प्रे, ते डॉक्टर लोक त्यांच्या शस्त्रावर मारतात ना, स्प्रे मारतात ऑपरेशन करण्याच्या अगोदर, संसर्ग होऊ नये म्हणून, जंतू संसर्ग होऊ नाही म्हणून स्प्रे मारतात. तसं मधून आपण नामस्मरण करतो, रोग येऊ नये म्हणून, ते आणखीन संसर्ग होऊ नये म्हणून सजग राहावं, सावध राहावं. आणि हा रोग फार जुना आहे. संसार हा जो रोग आहे खूप जुना आहे. को दीर्घ रोगो भव एव साधो किमौषधम तस्य विचार एव. आचार्य शंकर सांगतात की हा भवरोग आहे, संसार रोग आहे. हा अनुवंशिक रोग आहे, महाअनुवंशिक रोग आहे. हा आपल्या वडिलांना होता, त्यांच्या वडिलांना होता, त्यांच्या वडिलांना होता, त्यांच्या वडिलांना होता, त्यांच्या वडिलांना होता. अगदी ब्रह्मदेवापासून हा रोग सुरू आहे, विधात्यापासून. सो काम येत एकोहम बहु श्याम. पहिली कामना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली, मी एक बहुत व्हावं, खूप व्हावं. कामना, काम, वासना, इच्छा. आणि कामातून आपण निर्माण झालो. आईवडिलांना काम जर नसता तर आपण निर्माण झालो नसतो ना, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून काम आपलं उपादान नाही तर आपण कामाशिवाय कसं राहू? मग कामाचा नाश नाही होऊ शकत, त्याला वळवू शकतो. पुत्र काम आहे, पत्नी काम आहे, धन काम आहे, द्रव्य काम आहे, तर आपण आप्त काम पण होऊ शकतो, पूर्ण काम पण होऊ शकतो, परमात्मा काम पण होऊ शकतो. पहिले परमात्मा काम व्हा, मग हे बाकी सगळे काम निघून जातील. आतून सांगतोय, थोडंसं लक्षात आलं तर ठीक आहे, नाही आलं जाऊ द्या, कथा आहेच, कथा आहे का. आणि म्हणून ब्रह्मदेव हा विधाता आहे, निर्माता आहे, त्यांनी विश्व निर्माण केलं. परीक्षितनी प्रश्न विचारला होता, महाराज तो परमात्मा हे जग निर्माण कसं करतो? मेटर भी वही है और मेकर भी वही है. तोच बनला आणि त्यानेच बनवलं. अभिन्न निमित्त उपादान कारण सांगतात आपल्या शास्त्रामध्ये परमेश्वराला. त्याने जर बनवलं तर त्याच्यासारखं हे जग थोडं पण कसं नाही. तोच जर बनला त्याच्यासारखं थोडं पण त्याच्यावर थोडं जायला पाहिजे होतं. अतिशय सजातीयत्वामध्ये सुद्धा कार्यकारण भाव स्पष्ट ओळखू येत नाही आणि अत्यंत विजातीयमध्ये सुद्धा तो सिद्ध होत नाही. शब्द जरा शास्त्रातले अवघड आहे, थोडे पारिभाषिक शब्द आहे शास्त्रातले. सजातीयत्व, विजातीयत्व, साजात्य, वैजात्य,
थोडक्यात ईश्वर जसं आहे तसं हे जग का नाही, थोडं त्याच्यावर का नाही गेले. गहू पेरले तर जे पेरले तेच उगवतात ना. मग ईश्वरानं जर तयार केलं तर ईश्वरासारखं थोडं तर पाहिजे. अरे मुलगा वडिलासारखं थोडं तर पाहिजे ना. नाही सगळं तर थोडं तर पाहिजे की नाही. 50%, 25%, 5-10%, त्याच्यातून जगात खूप मोठा फरक वाटतो. असं कसं, असा प्रश्न विचारला होता. आता याचं उत्तर एवढं भलं मोठं. अद्वितीय स्कंद जरा अवघड आहे आणि 11वा स्कंद अवघड आहे भागवतामध्ये. तसं सगळंच अवघड आहे, पण 2 स्कंद जादा अवघड आहे. या 2 स्कंदाची लोक कथाच नाही करत. त्याला उडी मारून जातात, टांग मारून या स्कंदाला सोडून देतात. इथं पंचकरण विषय, ते पेंगलोपनिषदामध्ये हा मूळ विषय. पेंगलोपनिषद सगळे 1200 उपनिषद आहे. 10 उपलब्ध आहे आपल्याजवळ. 1200 उपनिषद आहे. पेंगलोपनिषद, अन्नपूर्णा उपनिषद, कलिसंतरण उपनिषद, असे खूप उपनिषद आहे. आपल्याला एकच माहिती आहे, संसार उपनिषद. आपल्याकडे संसार उपनिषद आहे. असू दे. तर त्या उपनिषदामध्ये हे वर्णन आहे पंचकरणाचं. तन्मात्रा वगैरे, अव्यक्त आत्मा वगैरे सगळं वर्णन आहे. तुम्ही काल सांगितलं होतं, जग कसं निर्माण झालं हे पाहायचं असेल तर आपलं स्वप्न पहा. आपलं स्वप्न बघा आणि जगाचा अनुमान करा. स्वप्नात कुठे काय असतं? काहीच नसून सगळं असतं. आणि सगळं कोण होतं? म्हणजे मीच होतो. भोगता पण मीच आणि भोग्य पण मीच. रूप पण मीच आणि पाहणारा पण मीच. बरोबर आहे की नाही? स्वप्नामध्ये घोडा आणला. कोणता घोडा आणला? मनच घोडा झालं की नाही? हां, घोड्यावर बसणारा मीच आणि स्वप्न पाहणारा मीच. असं इथे असं सगळं जगत झालं. असं दे. तत्व एक आहे, पण ते तत्व 3 प्रकारे झालं. तसं तर चैतन्यात 7 प्रकार पडतात. शुद्ध चैतन्य, ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, प्रमाता चैतन्य, प्रमात्र चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमा चैतन्य. तेच चैतन्य जेव्हा अंतःकरण अधिष्ठित होतं तेव्हा त्याला प्रमाता म्हणतात. तेच चैतन्य जेव्हा प्रमाण अवच्छिन्न होतं, प्रमाण विशिष्ट होतं, तर त्याला प्रमाण म्हणतात. तेच चैतन्य जेव्हा वस्तुनिष्ठ होतं तेव्हा त्याला प्रमेय म्हणतात. आणि तेच चैतन्य प्रमा चैतन्य आहे. चैतन्याचे जे प्रकार पडतात. काय सांगू राहिले हे असं न समजणारं? काही समजेल असं सांगा. सर्वव्यापक चैतन्याचे 3 भाग पडतात. संत चैतन्य, ईश्वर चैतन्य, जीव चैतन्य. काय लावली कथा अशी जड, काहीच मध्ये जाईल नाही. काय होतं? विषय ग्राह्य, इंद्रिय ग्राहक, अधिदैव अनुग्राहक, जीव धारक आणि परमात्मा उद्धारक. लक्षात आलं तुमच्या? विषय जो आहे तो ग्राह्य, इंद्रिय आहे ते ग्राहक, त्याचं त्याचं अधिदैव आहे. प्रत्येक इंद्रियाचं अधिदैव आहे ते अनुग्राहक. आणि जीवात्मा जो आहे तो धारक आणि परमात्मा उद्धारक. असं म्हणू शकतो आपण, अनुग्राहकाच्या अनुग्रहामुळे ग्राहकामध्ये ग्राह्याची ग्राहकता येते. ग्राह्याची ग्राहकता ग्राहकामध्ये येण्याकरता अनुग्राहकाचा अनुग्रह असावा लागतो. डोळा आहे, रूप विषय आहे, डोळा अध्यात्म आहे. रूप आदी भौतिक आहे, डोळा अध्यात्म आहे आणि सूर्य अधिदैव आहे. अधिदैवाच्या अनुकंपेनं ग्राहकामध्ये रूपाची ग्राह्यता येते. हे तत्व 3 कशापासून झाले? म्हणजे अग्नितत्वापासून. अग्नितत्वापासून 3 पण झाले. सात्विक, राजस आणि तामस अंशापासून. तामस अंशापासून रूप झालं. राजस अहंकारापासून कर्मेंद्रिय होतात. सात्विक अहंकारापासून ज्ञानेंद्रिय आणि त्याचे अधिष्ठात्री देवता होतात. एकमेकात्रा भावे यदा नोपलभामहे त्रितयम तत्रयो वेदस आत्मा श्वासय. अशी कथा जर सांगायला लागलं तर वाटच लागली. मला माहीत तुमच्या चेहऱ्यावरून लगेच कळतं पायनी टिकुराली म्हणून. लगेच कळतं. हा ना, खरंच काय करावं आता.
स्कंदच असा आहे तो दुसरा, असू द्या. पहिले काहीच नव्हतं, माया निर्माण झाली, त्याच्यातून मग अहंकार निर्माण झाला, महत्त्व निर्माण झालं, महत्त्वातून अहंकार झाला, अहंकार 3 रूपात झाला. सात्विक प्रकृती साम्य अवस्था म्हणतात त्याला. सात्विक, राजस आणि तामस. तामस अहंकारापासून पंचमहाभूताच्या भूत तयार झाले, मिलित त्याचं पंचीकरण झालं, एकत्रित झाले. एकत्रित कसे आले, सूक्ष्म पदार्थ एकत्रित येऊ शकतो का, सूक्ष्म म्हणजे काय, असे अनेक प्रश्न आहे. आणि सगळं झालं. त्याच्यामध्ये वासुदेवाने प्रवेश केला आणि चेतना निर्माण झाली, जगामध्ये प्रवेश केला. आणि विष्णू विष्टी सर्वम जगत इति विष्णू, तो प्रविष्ट झाला आणि जगामध्ये चेतना आली, असं इथे. आणि मग असं तयार केलं, जाऊ द्या हा विषय राहू द्या, असं इथे असं निर्माण हे केलं, जगत केलं. काय असतं, करता असल्याशिवाय कार्य होत नसतं, एवढं आपण ढोबळ मनाने धरून घ्या. जर आहे तर याचा करता असला पाहिजे, बरोबर आहे की नाही. ही काय आहे, बोतल आहे ना, बाटली बाटली बाटली. ही बाटली इथं दिसते, आता इथं निर्माण करणारं इथं आहे का, ज्याने तयार केलं तो इथं आहे का. पण हे तर स्पष्ट आहे ना, बाटली आहे याचा अर्थ तयार करणारा कुठेतरी असला पाहिजे, आहे ना. हां, ही पृथ्वी आहे म्हणजे याचा अर्थ कोणतरी तयार करणारा असला पाहिजे. आकाश आहे म्हणजे तयार करणारा कोणतरी असला पाहिजे. समुद्र आहे म्हणजे तयार करणारा कोणतरी असला, आणि आपण आहे म्हणजे आपल्यालाही तयार करणारा कोणतरी असला पाहिजे, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही. असं तयार करणारा कोणतरी असला पाहिजे. बरं ठीक आहे, तयार करणारा सामान्य का असामान्य. मी परवा त्याला काहीतरी बोललो होतो, तयार करण्याजवळ 3 गोष्टी पाहिजे, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश म्हणजे ज्ञान, मनोमय कोश म्हणजे इच्छा, आणि प्राणमय कोश म्हणजे कर्म क्रिया. असे पंचकोश आहे, असू द्या. तर जो तयार करणारा असतो, जी वस्तू त्याला तयार करायची आहे ती वस्तू तयार करायची इच्छा पाहिजे, तयार करायचं ज्ञान पाहिजे, आणि तयार करायचे प्रयत्न पाहिजे, तेव्हा ती वस्तू तयार होते. या 3पैकी एक जर नसेल तर वस्तू तयार होत नाही, बरोबर आहे की नाही, तयार होत नाही. म्हणजेच हे एवढं मोठं जग दिसतं भरलेलं डोळ्यांनी, याचाही तयार करणारा कोणतरी असला पाहिजे. आणि तो भलता खूप ज्ञानी असला पाहिजे, खूप ज्ञानी, असामान्य ज्ञान. त्याचं कशाहून कळतं, हे कळतं की नाही कळतं. लहान मुलाला जन्म झाला मुलाचा, त्याला दात होते का, नव्हते. पण आईच्या छातीत दूध होतं ना, होतं की नाही. कोणी तयार केलं, कोणी केली बाळा दुधाची निर्मिती. अच्छा, तेव्हा त्याला दात नव्हते. हळूहळू दात आले, दूध संपलं, बरोबर आहे की नाही. मग तो चावून खायला लागला सगळं. हळूहळू म्हातारपण आलं आणि मग दात त्यानं काढून घेतले, बरोबर आहे की नाही. का काढले दात, कारण खारीक खोबरं जर खाल्लं तर लिव्हर कमजोर होतं ना म्हातारपणी, ते पचणार नाही खाली. म्हणून असेच पदार्थ गेले पाहिजे जे पचले पाहिजे, म्हणून तो दात काढून घेतो, म्हणजे तेवढे पदार्थ जाऊ द्या त्या लायकीचे, म्हणजे खाली ॲडजस्ट होईल, बरोबर आहे की नाही. जेव्हा हिंडायचं आहे तुम्हाला तेव्हा डोक्यावर दाट केस दिले, आता जास्त हिंडू नका म्हणून त्याने केस काढून घेतले की नाही घेतले, की नाही. जेव्हा चालायचं आहे, संसारवर पळायचं आहे, काम खूप करायचं, तेव्हा गुडघ्यामध्ये भरपूर ताकद आहे. मग हळूहळू हळूहळू गुडघ्याला ताकद तो कमी करतो का, आता पळू नका, आता पाणी तुम्हाला पचणार नाही, आता बाहेरचं खाणार तुम्हाला चालणार नाही, बाहेर जाऊच नका म्हणून तो गुडघे दुखायला लावतो. पण हे ऑपरेशन करून काही करून होत नाही, चालूच. डोळे जेव्हा पाहायचे तेव्हा डोळे मजबूत देत, चांगलं सुंदर देत होतो. आणि जेव्हा घरामध्ये काय चाललं ते पाहण्याच्या लायकीचं नाही तुमच्या आता, तेव्हा तो डोळे कमी करून टाकतो, लाईन डिम करून टाकतो. पण हा चष्मे घालून पाहतो काय चाललं म्हणून. हा दात काढून घेतो, हा कुठून काटून खातो, पण खातोच. त्याची काही चुकी मला सांगा ना तुम्ही, कुठेच चुकी नाही, एकदम सिस्टमॅटिक आहे सगळं, कॉम्प्युटर सिस्टीम आहे, व्यवस्थित आहे. म्हणजेच तो करणारा जो आहे तो फार मजबूत असला पाहिजे, भारी असला पाहिजे, असं त्याचा अर्थ होतो. आणि मग असा दुसरा आयरे गेरे न तू करे कोण, असा परमेश्वरच असतो असं मला म्हणायचं. तोच करू शकतो हे सगळं, आणि म्हणून परमेश्वर आहे असं मला म्हणायचं. अनेक उदाहरणं आहे, पण ते काय आता एवढा वेळ नाही आपल्याकडे. आता पळायचं आहे मला, लक्षात येऊ राहिलं मला, जायचं आहे पुढे चालायचं आहे, चल जाऊ द्या. तृतीय स्कंदामध्ये प्रश्नाचा, द्वितीय स्कंद संपला, त्याचं थोडं चिंतन केलं, तृतीय स्कंद संपला. तिसऱ्या स्कंदामध्ये असा प्रश्न पडला की परमात्मा कोणाला भेटतो आणि कशाने भेटतो. व्याधस्य चरणं ध्रुवस्य च वयोर
विद्या गजेन्द्रस्य कायातिर्विदुरस्य यादवपते प्रौरस्य किं पौरुषं सुदाम्नो किं तद्धनं कुब्जया कमनीय किम अधिकं रूपं सुदाम्नो किं तद्धनं भक्त्या तुष्यते केवलं न च गुणैर्भक्तिप्रियो माधवः. पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञानवर धर्मेती मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरे वगैरे येसी. परमात्मा 3 टाइम स्नान करा, सोहळ्यामध्ये राहा आणि त्याने जर परमात्मा भेटत असेल तर जो केवट होता रामायणातला त्याला राम भेटले होते. तो कोणता शुद्ध राहत होता. गंगेत राहायचं पण स्नान कधी करत नव्हता, महिना आंघोळ करत नव्हता, पण त्याला राम भेटले. फार मोठं वय झाल्यावर परमात्मा भेटतो. 80, 90 किंवा 100, 200, 400, 500 वर्ष जगा 14 चौकड्याच्या रावणाशी एवढं जगान मग परमात्मा भेटतो असं म्हणायचं. ध्रुवच्या वयावर, ध्रुवाचं काय वय होतं का जेव्हा त्याला परमात्मा भेटला? वय होतं त्याचं 5 वर्षाचं बाळ होतं ध्रुव. परमात्मा भेटला ध्रुवच्या वयावर. फार मोठ्या जातीमध्ये जन्माला या आणि मग परमात्मा भेटेल. ब्राह्मण, मारवाडी, क्षत्रिय अशा उंच जातीमध्ये जन्माला या आणि तर परमात्मा भेटतो असं जर म्हणायचं आहे तर विदुर का याती विदुरस्य यादवपते. विदुराची कोणती जाती श्रेष्ठ होती? शूद्र होता विदुर, पण परमात्म्याच्या घरी जेवायला गेले होते. इथून सुरू होतो तृतीय स्कंद. काय झालं? कौरव पांडवांचं युद्ध ठरलं होतं. पांडव द्वारकेला होते, युद्ध ठरलं होतं, वनवास संपला होता. कृष्णाने सांगितलं, पांडवांच्या बैठकीमध्ये मीटिंग घेतली, सभा घेतली आणि सांगितलं की ऐका, युद्ध ही चांगली वस्तू नाही आहे की नाही. हा युद्धाचा देश आहे का बुद्धाचा देश आहे? हा युद्धाचा देश नाही आहे. युद्ध परवडत नाही आहे. युद्ध नको असंच सांगतो आम्ही 1000दा. आम्ही सहन केलं 30 वर्षापर्यंत, 90 पासून सहन करतोय. बरोबर आहे की नाही? का सहन करतो? युद्ध चांगलं नसतं म्हणून. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? अतिरेकी येतात, आतंकवादी येतात, दिवसात ढोळ्या माणसाला मारून जातात, बॉम्बस्फोट करतात. तरी एवढ्या 2014 पासून मी असं इकडे तिकडे बॉम्बस्फोट नाही ऐकला. मुंबईला बॉम्बस्फोट, हैदराबादला बॉम्बस्फोट, गुजरातला बॉम्बस्फोट, सुरतला बॉम्बस्फोट, दिल्लीला बॉम्बस्फोट, बिहारला बॉम्बस्फोट होत होते की नाही पहिले? असं सापडायचे, बोर्ड सापडायचा असा की अनागंतुक जे पदार्थ त्याच्यापासून सावध राहा, कारण बॉम्ब असू शकतो. आता कुठं बोर्ड आहे का? तिकडे चालू ठोकम ठाकम फक्त जम्मू काश्मीरमध्ये. युद्ध नको आहे असं आमचं म्हणणं आहे पहिल्यापासून म्हणणं आहे. कृष्णाने हे सांगितलं पाहिजे. त्या द्रौपदीनं ते केस दाखवले कृष्णाला. माझे केस तसे ठेवायचे का मग? म्हणजे द्रौपदी, तुझे केस हजारो लोकांच्या जीवापेक्षा तुझे केस श्रेष्ठ नाही आहे. हजारो लोकांचे प्राण त्याच्यापेक्षा तुझे केस श्रेष्ठ नाही. केस काय करते पुढे पुढे? ऐक, युद्ध परवडणार नसतं म्हणून पांडवाकडे शिष्टाई करायला जा कोणीतरी आणि सांगा की युद्ध टाळा, वाटाघाटी करू काहीतरी, युद्ध टाळा. म्हणले मग श्याम तूच हे कर. आणि म्हणून द्वारकेचे कृष्ण हस्तिनापूरला आले. बरोबर आहे की नाही? हस्तिनापूरला आले, निरोप आला की मी येतो शिष्टाई करण्यासाठी. संध्याकाळची वेळ होती. हस्तिनापूरच्या बाहेर विदुर आणि विदुरांची कुटिया होती. कुटियात राहत होतो. विदुर हा कोषाध्यक्ष आहे, हस्तिनापूरचा कोषाध्यक्ष आहे, पण घरी ठणठण गोपाल आहे. चरित्र विकट आहे. गरिबी 18 मुलखाची आहे. घरात काहीच नाही. केळीच्या बागेमध्ये राहतात. तर विदुराने विदुराला म्हणे अहो ऐकलं का? म्हणे काय? माझी अशी इच्छा आहे की कृष्ण इकडे येत आहे हस्तिनापूरला. म्हटले बरोबर ऐकलंस तू, येणार आहे ते. म्हणजे मी काही मागितलं का तुमच्याजवळ? म्हणजे काहीच नाही मागितलं. म्हणजे माझी अशी इच्छा आहे. म्हणजे काय इच्छा आहे? माझी अशी इच्छा आहे की उद्या तुम्ही त्यांना भेटाल ना तर त्याला आपल्या घरी घेऊन या. विदुराने म्हणते विदुराला, त्याला आपल्या घरी आणा. विदुर झोपला होता, पटकन उठून बसला. म्हटले तुला समजतं का तू काय बोलते ते? कोणाला आपल्या घरी बोलायचं माहिती आहे तुला? ज्याची घरी सोन्याचे खांब, सोन्याचं स्लॅब, सोन्याची घरं, सोन्याची द्वारका, जो ब्रह्मांडाचा धनी चक्रवर्ती सम्राट असा श्रीकृष्ण, तो आपल्या घरी कसा येईल? आणि घरी आणलं, बसायला काय टाकशील त्याला? खायला काय देशील त्याला? आहे का आपल्या घरी काही? कमीत कमी बसायला सोयीची सतरंजी तर पाहिजे की नाही पाहिजे? ती सुद्धा आपल्या घरात नाही. गवताच्या आसनावर झोपतो आणि बसतो आपण. अशी आपली दारिद्र्य, आणि त्याला आपल्या घरी बोलवायचं. तुला समजतं का? म्हणले मला नाही माहिती काही, पण त्याला आपल्या घरी बोलवा असं माझी इच्छा आहे. त्याला काही लागत नाही. फक्त माझी इच्छा आहे की तुम्ही म्हणा त्याला की या आमच्या घरी, माझं नाव सांगा वाटलंच. विदुराणीनं बोलावलं म्हणून. विदुराला समजलं हिला कळत नाही कोणाशी कसं वागावं म्हणून. एवढा मोठा माणूस. विदुराने सांगितलं, अगं विदुराणी तू म्हणते ते बरोबर आहे, पण एक सांग, मी एक लहान माणूस
तिथं पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, दुर्योधन, कर्ण, मोठे मोठे माणसे, धृतराष्ट्र आणि यांच्यासोबत तो बोलणारे. माझ्यासोबत काय मला भेटेल तरी का तो? म्हटले नुसते इशारा करा डोळ्यांनी, आमच्या घरी यायचं सांगितलं म्हणून कसंही करून घेऊन या. विदुराला एवढंच समजलं हिला काही समजत नाही म्हणून जाऊ द्या, बायांची जाते एवढं कळत नाही व्यवहार वगैरे कसा असतो. बरं म्हटले आणि विदुर पडले खाली अंथरुणावर. विदुरानी पण झोपली. विदुराला झोप लागली. ते लगेच झोप लागली. विदुर झोपले नाही साऱ्या रात. विदुर विचार करायला काय मागितलं हिनं, अशा माणसाला घरी कसं बोलवायचं बरं, त्याला बोलायला तरी चान्स भेटेल का, आणि मग बोलायचं कसं काय, आणि जर बोलवलंच तर घरी करायचे काय उपचार त्याच्यावर. एकदम गरीब मनुष्य मोठ्या माणसाला बोलायला घाबरतो खूप. त्याला बसायचं कसं, त्याला द्यायचं कसं, खायला काय द्यायचं, तो काय घेईल, आपल्या घरचं चालन का त्याला, आपल्या घरचं एवढं सामान्य, तो मोठा मोठा गुलाबजामुन, कलाकंद, रसगुल्ले असं खाणारा माणूस, आणि आपल्या घरी पिठलंसुद्धा नीट नाही होत, त्याला कसं बोलवायचं आपल्या घरी. विचार करतो की नाही करतो. विदुर तोच विचार करायला लागला. सारी रात्र गेली. 4 वाजता विदुर उठले. झोप तर लागलीच नाही. त्यांनी थंड पाण्याने स्नान केलं आणि राजभवनाकडे निघून गेले. हस्तिनापूर असं सजलं होतं. केळीचे खांब, असे मस्त फुलांचे तोरण आणि चौघडा वाद्य वगैरे ते सीमेवर आणून ठेवलं होतं कृष्ण येणार म्हणून. तर कृष्णाचं रथ ते कोणाला मोठी इतकी गर्दी होती. लोक फुलं टाकत होते, रंग उधळत होते आणि द्वारकाधीश की जय म्हणत होते. दारू करत घेऊन आला. भीष्माचार्य वगैरे पुढे झाले, द्रोणाचार्य पुढे झाले आणि विदुर उंच टाचा करून फक्त दिसतो का म्हणून बघायला लागले. तर दिसत पण नव्हता नीट. मिरवणूक काढीत वाजत गाजत दरबारामध्ये नेलं भगवान कृष्णाला. दरबारात त्या दिवशी इतका गच्च भरला होता तर पाय ठेवायला जागा नव्हती. कृष्णाला काय बोलेल पता नाही. त्याला दर्शन तर घेऊ म्हणून हस्तिनापूरचे मंत्री महोदय आणि गावातले मोठे मोठे नागरिक शेटजी वगैरे यांनी दरबार गच्च भरलेला होता. दरबारात पाय ठेवायला जागा नव्हती. तर दरबारामध्ये कृष्णाने प्रवेश केला. सगळे उठून उभे राहिले. कृष्ण सगळे खाली बसा, मी द्वारकेचा राजा म्हणून नाही आलेलो आहे, मी फक्त दूत म्हणून आलो आहे पांडवांचा. आणि दूताचा एवढा सत्कार करत नसतात राजनीती आज सांगते. तुम्ही खाली बसा. सगळेजण खाली बसले. धृतराष्ट्रामध्ये बसलेला आहे. दुर्योधन वगैरे, दुर्योधन, दुःशासन, कर्ण, विकर्ण, शकुनी मामा एका लाईनला बसलेले. पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, या अश्वत्थामा हे एका लाईनला बसलेले. दरबारामध्ये हस्तिनापूरच्या त्या नरेशाने म्हणजे धृतराष्ट्राने सांगितलं, हां बोल कृष्ण, तुझं काय म्हणणं आहे ते. कृष्णाने सांगितलं, महाराज माझं एवढंच म्हणणं आहे की युद्ध परवडत नसतं माणसाला. युद्धाने जीवितहानी होते, वित्तहानी होते, देश फार मागे जातो, राष्ट्र फार मागे जातं. युद्धापेक्षा माणसाने समेट घडून आणावा आणि व्यवस्थित वागावं अशी माझी इच्छा आहे. काय युद्धाने कित्येक स्त्रिया माताहीन होतात, पुत्रहीन होतात. कित्येक स्त्रिया हे पुत्रहीन होतात, कित्येक स्त्रिया पतिहीन होतात, कित्येक पुत्र पिताहीन होतात. खूप रक्त वाहतं, हाडकाचा पाऊस पडतो, माशानं धरती ही नटून जाते सगळी. तर युद्ध चांगली गोष्ट नाही आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की खरं तर पांडव हे झाला, वनवास झाला, 12 वर्षाचा अज्ञातवास झाला, सगळं झालं, जे झालं ते झालं, जाऊ द्या. त्यांची सून तुम्ही उडं करण्याचा प्रयत्न केला, हे झालं ठीक आहे. लाक्ष घरात जाळायचा प्रयत्न केला, हे झालं, हेही ठीक आहे. त्यांनी ब्राह्मणाच्या वेशात ते राहिले, 1 वर्ष झालं, तेही ठीक आहे. भीमाला विष मारून तुम्ही नदीत टाकून दिलं, त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण तो 1000 हत्तीचं बळ घेऊन वर आला, जाऊ द्या, हेही ठीक आहे. जे झालं ते झालं. आता ते पांडव माफ करायला तयार आहे. आणि खरं तर सगळं राज्य पांडवांचंच आहे, हे पांडव उत्तराधिकारी. पण आता जे झालं ते झालं. माझं असं म्हणणं आहे, अर्ध राज्य करा, अर्ध पांडवांना देऊन टाका आणि अर्ध तुम्ही घेऊन टाका. ते तिकडं सुखान राहतील, तुम्ही इकडं सुखान राहा. युद्ध नको, माझी अशी इच्छा आहे. आणि असं तिकडून धर्मराजाचं निरोप घेऊन मी आलेलो आहे. तुम्हाला काय म्हणायचं म्हणा. आता बाकीचे तर काही बोलले नाही, पण दुर्योधन उभा राहिला. आणि दुर्योधन म्हटला, अजिबात मिळणार नाही, थोडंसुद्धा नाही मिळणार, लगेच मिळणार नाही. भगवान दरबार शांत होता, भीष्माचार्य शांत होते, धृतराष्ट्र शांत होते. तर कृष्ण म्हटले, काही हरकत नाही, अर्ध राज्य नका देऊ, पण कमीत कमी त्यांना 5 जिल्हे देऊन टाका. नाशिक, नगर, संभाजीनगर, लातूर, उस्मानाबाद, ऐका नाही, धाराशिव आणि जळगाव, 5 जिल्हे द्या आणि युद्ध मिटून टाका. फक्त 5 जिल्हे. दुर्योधन पुन्हा उभं राहिला. म्हटले अजिबात मिळणार नाही. म्हटले ठीक आहे महाराज, कमीत कमी 5 तालुके देऊन टाका आणि युद्ध मिटून घ्या. किती कमी सांगायचं, 5 तालुके. त्याला काय राहायला काही पाहिजे की नाही जगायला. 5 तालुके देऊन टाका, युद्ध मिटून टाका. दुर्योधन म्हटलं अजिबात म्हणजे 5 गावं द्या, 5 गावं. आता काय हरकत आहे. दुर्योधन उभा राहा. आणि दुर्योधनने सांगितलं की हे कृष्ण, एक लक्षात ठेव, पांडवांना बिनयुद्धाचं मी सुईच्या नोकावर मावेल एवढी जमीनसुद्धा मी देणार नाही. मला युद्धच पाहिजे. मला भरोसा आहे माझ्या योद्ध्यांचा, मला युद्ध पाहिजे.
नाईलाज झाला. तेवढ्यामध्ये आता विदुर जे होते ना ते धृतराष्ट्राला पंख्याने हाव मारत होते. त्याची इच्छा होती विदुराची खूप की ना आपल्याकडं पाहावा, फक्त एक पाहिलं स्मेल दिली ना तर आपण डोळ्यांनी इशारा तरी करू घरी चालतो का म्हणून, जे व्हायचं ते होईल. पण कृष्ण तिकडं पाहायलाच तयार नाही. विदुर हाव मारतोय. असं झालं सगळं. धृतराष्ट्राने दुर्योधनला जवळ बोलवलं. इकडे दुर्योधनाला म्हणले काय पिताजी? म्हटले तुला अक्कल आहे का काही? हा माणूस फार बिलिंदर आहे, हा कृष्ण फार खतरनाक आहे, मायावी, काही पण करतो. त्याला तू एक काम कर, त्याला म्हणा वाटाघाटीचं उद्या बघू. आज आहे ना माझ्या आईने स्वयंपाक केला पंचपक्वान्नाचा, पहिले जेवून घे. त्यानं आपलं मीठ खाल्लं का तो नीट झालाच. त्याला पैसे फसं फक्त त्याचा सत्कार कर, खूप आदराती दे कर, त्याचे पाय धुई, त्याला शाल दे, त्याला दक्षिणा दे, त्याला जेव घाल आणि आपल्या इथं मुक्कामाल ठेव, म्हणजे तो उद्या काहीच बोलणार नाही दरबारात. असं म्हणलं तो धृतराष्ट्र दुर्योधनला. आणि दुर्योधनला उभं राहायला म्हणे श्याम वाटाघाटीच तरी काय, वाटाघाटी तर कधी होऊ शकते, पांडव आमचेच आहे, आम्ही पण पांडवांचेच आहे. नाही कोण म्हणतं त्याचा विचार आपण उद्या करू. पण माझ्या लक्षात नाही आला तर पित्याने सांगितलं तू एक काम कर ना, थकून आला असेल ना, द्वारकेहून आला ना पार, तर तुला भूक पण लागली असेल ना, तर माझी आई किती पतिव्रत आहे, तिने तुझ्यासाठी स्वतः पंचपक्वान्नात स्वयंपाक केला आणि तुझी वाट पाहते जेवायला. पहिले आपण जेवून घेऊ आणि मग उद्या वाटाघाटीचा काम बघू. तर तू चल आपण जेवून घेऊ, पहिले दरबार बरखास्त करू. कृष्ण हसले. कृष्ण म्हटले दुर्योधन, दुर्योधन, हे दुर्योधन दोन अवस्थेमध्ये जेवत असतात. एक जेवणाऱ्यावर जेव घालणाऱ्या ज्यादा प्रेम असलं तर जेवत असतात, ज्यादा प्रेम असेल. आणि दुसरं ज्याला जेवण्यासाठी दुसरीकडे जागाच नसेल तर. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे मी अर्ध्या घंट्यापासून पाहतोय, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. आणि दुसरी गोष्ट, मला जेवायला यायची गरज नाही तुझ्याकडे. का? कारण विदुराने मला निमंत्रण दिलेलं जेवायला. विदुराकडं बोट केलं, विदुराच्या हातातून तो पंखाच पडला खाली लगेच. पाहिलं डायरेक्ट बॉम्बच टाकला. हा जेवायला येणार म्हणतो आणि आपल्या घरी आता येईलच हा, म्हणून विदुराने तो पंखा खाली ठेवला आणि चोर दरवाजाने बाहेर निघाले आणि बाजारामध्ये काहीतरी, चला आता काहीतरी घेऊ उधार पाधार विकत आणि याला काहीतरी करू म्हणून ते बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी गेले. भगवान कृष्णांनी सरळ दरबार बरखास्त झाला असं सांगितलं. मी चाललो विदुराच्या घरी आणि भगवान एकटेच. दुर्योधनाने ताकीद दिली याच्या सोबत कोणीच नाही राहायचं, इथलं कोणीच नाही, एकट्याला जाऊ द्यायला, कुठं जायचं जाऊ द्या एकट्याला. तर दुर्योधन ते भगवान कृष्ण अंगावरचं ते उत्तरी वस्त्र फिरवीत पायीच हस्तिनापूरच्या बाहेर निघाले. आणि कोणतरी विचारलं विदुर कुठे राहतो? तर म्हटले ह्या बागामध्ये राहतो केळीच्या, तिकडे जा. मग पाऊल वाटेनं ते भगवान कृष्ण खाली उतरले. सकाळची वेळा होती. विदुरला गाढ झोप लागली होती, पण ती आता उठली होती आणि तिनं बाथरूममध्ये बादलीभर पाणी का बाथरूम तरी काय कोडाचं केलं होतं घरातल्यामध्ये कुटियामध्ये. ते फाटकं तुटकं अंगावर घातलं आणि एक चांगलंसं पातळ तिनं त्या कोडावर त्या याच्यावर ठेवलं तुरट्याच्या आणि स्नान करत होती बादलीवर पाणी घेऊन. तितक्यात कृष्णाने दरवाजा ठोकला. म्हटले विदुराने दरवाजा उघडा. म्हटले कोण? म्हटले मी तुझा कृष्ण. कृष्ण म्हटल्याबरोबर सुदबुद विसरली, तशीच उठली ओल्या कपड्यासहित आणि फाटके तुटके कपडे. दरवाजा उघडला आणि कृष्णाकडे खालीपासून वरपर्यंत पाहते. मोराचा मुकुट आहे, गालावर हास्य आहे आणि खळी पडते, सावळा सावळाचा रंग आहे, पितांबरधारी आहे, मध्ये मस्त उभा गंध आहे आणि असे सुंदर भगवान श्रीकृष्ण पाहते. तो पाहतच राहिली. म्हणले काकी फक्त पाहतच राहणार का मध्ये घेणार? थकलो ना मी उभं राहून. म्हटले हां बरोबर. तिनं हात धरला कृष्णाचा आणि आतमध्ये घेतलं आणि तिनं विचार केला होता अशी बसवील तशी बसवील इथं बसवील तिथं, पण तिला काही समजलंच नाही. गवताचं आसन तिनं सगळ्या कुटियामध्ये फिरवलं. इथं बस, नाही ही जागा खालीवर, इथं नको तुला त्रास होईल, इथं बस नको, ही पण इथं बस नको, इथं बस. आणि असं करून करून गवताच्या आसनावर स्वतः बसली आणि कृष्णाला म्हणते उभा का? बैस ना खाली. कृष्ण खाली जमिनीवर बसले. म्हटले काकी भूक खूप लागली, तुझ्याकडं खायला आहे का काही? म्हटले खायला? काकीचं मन सगळ्या मडक्या गाडक्याकडे गेलं. ठणठण गोपाल कशातच काही नाही. म्हटले इथं केळी आहे, केळी चालतील का? म्हणजे खूप चालतील, ये घेऊन. काकी उठली आसनावरून आणि खाली पळते गेली केळीच्या झाडाजवळ आणि पडपडते ओटी केली आणि अंगावरचं उत्तरीय भगवान कृष्णाने तिच्या अंगावर टाकलं होतं. फाटक्या तुझ्या कपड्यात होती ना, अंगावरचं उत्तरी, त्याच त्यांनी त्या उत्तरी वस्त्राची तिनं झोळी केली आणि केळ तोडती केळी, पण कच्च्या कपक्याचं भान नाही आहे. बरोबर केळ तोडली, पळत आली, पुन्हा आसनावर बसली आणि केळी सोलून द्यायला लागली. पण सोलून देते तर करते काय? जो आतला मगज आहे ना तो बाहेर टाकते आणि केळीचं छिलकं भगवान कृष्णाच्या तोंडामध्ये घालते.
कृष्ण चावून चावून खाऊ राहिले. तेवढ्यामध्ये विदुर काका आले. विदुरानी दरवाजा वाजवला. म्हणले विदुरानी तुला माहिती काय झालं दरबारामध्ये, आज माझा एवढा मान वाढला. त्या भगवान कृष्णाने त्या दुर्योधनला सांगितलं तुझ्या घरी मी जेवायला रिकामा नाही आणि विदुराच्या घरी मला जेवायला जायचं आहे. तो अभिनव बोलला आपल्या घरी येणार आहे, लवकर आटोप. मी काही सामान आणलं, तू काही स्वयंपाक वगैरे कर आणि गुलाबजामुन वगैरे आणले ते व्यवस्थित वाटीमध्ये काढ. विदुराने दरवाजा उघडला. अहो म्हणले येणार काय वाचा येऊन बसलाय मध्ये. म्हणले आला पण. म्हटले हो. म्हणले काही खायला दिलं की नाही दिलं. म्हणले हो दिलं ना, केळी दिल्या. आणि म्हणतो कसा काकी तुझे केळी खूप सुंदर आहे. काका आतमध्ये आले तर शिलटे खाली लोंबत होते आणि कृष्ण चावून चावून खात होते. विदुराने पाहिलं. म्हणले विदुरानी तू भांग खाल्ली का, काही अक्कल, घरी कधी नाही येणार पाहुणा आज घरी आला आणि हा साप आणि खाली बसवलं त्याला आणि तू असणार उभी आहे, हा काय प्रकार आहे. आणि तू केळीचे छिलके खाऊ घालते त्याला. म्हटले ओहो मी केळीचे छिलके खाऊ घालतो ते. भगवान कृष्ण म्हटले काका मला तरी काय माहीत मी काय खात होतो, पण खूप गोड होते. विदुराने क्षमा मागितली, त्याचा हात धरला, त्याला आसनावर बसवलं. म्हटले माफ करा मला, माझी पत्नीनं खूप भोळी आहे आणि खूप तिला काहीच कळत नाही वागावं कसं, म्हणून तिने तुझा खूप मोठा अपमान केला. कधी न येणाऱ्या घरी तू बिना निमंत्रण घरी आला, मला क्षमा कर आणि जाऊ दे. आता बाजारातून मी ताजे गुलाबजामुन आणले, खातोस का. म्हणले द्या काका. काकाने गुलाबजामुन घेतला, कृष्णाच्या तोंडामध्ये भरवला. कृष्णाने खाल्ला आणि विचारलं विदुर काकानी श्याम म्हटले गुलाबजामुन चांगला तर आहे ना. कृष्णाने फार सुंदर उत्तर दिलं. काका खरं सांगू तुमच्या काकीच्या केळीच्या छिलक्यामध्ये जो आनंद होता ना, जी मजा होती ना, तुमच्या गुलाबजामुनमध्ये थोडीसुद्धा नाही आहे. कारण गुलाबजामुन खाऊ घालून तुम्ही फक्त व्यवहार पूर्ण करताय. काकी व्यवहार पूर्ण करत नव्हती. काकीच्या केळीच्या छिलक्यामध्ये प्रेमच प्रेम होते. विदुर काका रडायला लागले. म्हणजे रडू नका काका, काहीतरी स्वयंपाक करा, मला जेवायचं आहे. म्हणजे करतो ना. आणि मग कण्या आत्पा 100 ग्रॅम ज्वारी आणि लिटरभर पाणी, कशा कण्या होणार त्या कण्या तयार केल्या. आणि जेवायला काय तर म्हटले केळीचे पानं, हे पात्र जमीन खालीवर, केळीचे पानं, पातळ कण्या वाढायला. विदुर काका ती विदुरानी काय सांगायचं, त्या थांबानच नाही, त्याच्यावर पात्रावर थांबानच नाही, खाली वळायला लागल्या. 2 हाताच्या कृष्णाने 4 हात निर्माण केले. 3 हाताने त्यानं पात्र धरलं आणि 4थ्या हाताने त्याने वरपून कण्या खाल्ल्या. इतक्या कण्या खाल्ल्या. म्हणतात कसे काका काही म्हणतो मी खूप काही खाल्लं आतापर्यंत. देवकीनं खाऊ घातलं, यशोदेनं खाऊ घातलं, गोपिकांनी खाऊ घातलं, पण खरं सांगू तुझ्या काकीच्या या कण्यामध्ये जी मजा आहे ना, जो आनंद आहे तो कशातच नाही भेटला. काका रडताय. म्हणजे बस नुसतं तू सबादनी करतोय आणि ॲडजस्ट करून घेतोय, बाकी तरी काय. पोटभर खाल्लं, तुळशीचं पान दिलं मुखशुद्धीसाठी. आणि ते पान जे होतं ते गुंडाळून ठेवलं आपल्या कुटियामध्ये. म्हणतात ना सूरदास प्रभू भारी गीत आहे. सूरदास प्रभू दुर्योधन का मेवा त्यागे, साग विदुर घर खाई. दुर्योधन का मेवा त्यागे, साग विदुर घर खाई. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे अर्जुन रथ हा क्यों, प्रेम के वश अर्जुन रथ हा क्यों, प्रेम के वश अर्जुन रथ हा क्यों, प्रेम के वश अर्जुन रथ हा क्यों. भूल गए ठकुराई, भूल गए ठकुराई, सबसे
विवश रघुराई प्रेम रघुराई प्रेम विवश रघुराई प्रेम विदुर काका त्या झोपडीला 4 धाम, सप्तपुरी आणि 12 ज्योतिर्लिंग यापेक्षा अधिक समजत होते. त्या कुटियामध्ये भगवान बिना निमंत्रण जेवायला आले होते. दुर्योधनच्या मेव्याला लाथ मारली होती आणि कुटियामध्ये येऊन त्यांनी विदुराणीच्या घरच्या कन्या खाल्ल्या होत्या म्हणून त्या कुटियाला तो विशेष मानत होता. एक दिवस कृष्ण विरह खूप झाला, खूप पीडा व्हायला लागली. जास विरह दिन और राती रटव निरंतर गुणगण पाती. सगळ्यात जास्त मोठा रोग कोणता असेल तर विरहाचा रोग. त्याला विरह होतो, त्याला प्रचंड दुःख होतं, फार वेदना होतात. कृष्णाचा अतिशय विरह झाला आणि विदुराणी कुटिया सोडली आणि कृष्णाची क्रीडास्थली वृंदावन धाम ते जाऊन जरा कदंबाला पाहू, जरा गायांना पाहू, जरा मोरांना पाहू, वाहणारी यमुना पाहू असा त्यांनी विचार केला. जिथं बालपण गेलं होतं कृष्णाचं ते स्थान जरा बघावं, कृष्णाचं स्मारक जागृत होईल या इच्छेनं विदुर वृंदावनला आला आणि यमुनेच्या किनाऱ्यावर तो फिरत होता, कदंबाला हात लावत होता. याच पानांनी श्रीकृष्ण पाहिलेला आहे, कारण खूप दिवस झाले भेट नाही, गाठ नाही, तो द्वारकेला राहतो. त्याच्या अतिशय वेदना होत होत्या. एक एक कणकणाला पाहत होता मातीच्या. हेच ते वृंदावन धाम आहे ज्याला आपण गोपीचंदन म्हणतो ना. गोपीचंदन म्हणजे गोपिकेंच्या चरणाची माती, त्याचंच नाव गोपीचंदन आहे. ते आपण मस्तकावर धारण करतो, गोपीचंदन म्हणून उघडून लावतो. सो भारी गोपिका इथंच राहिल्या होत्या, माझे कृष्ण इथंच राहिले होते, यशोदा इथंच होती, त्याच्या गाई इथंच होत्या. आज गाई शांत होत्या, मोरांनी नाचणं थांबवलं होतं. ते सगळं तो पाहत यमुनेच्या किनाऱ्यावर त्या दूर कोणतरी काही येताना दिसलं. समोरून उद्धव येत होता. उद्धवाची आणि विदुराची भेट झाली. दोघे खूप रडले, एकमेकाच्या गळ्यात पडले आणि म्हणतात ना, 4 मिले 64 किले 20 रहे करजोर, हरिजन से हरिजन मिले 20 से 7 करोड. अंग रोमांच कंटकीत झालं आणि विदुराने विचारलं,
माझा कृष्ण कसा आहे. उद्धवाला उद्धवने सांगितलं, काय सांगायचं विदुर, सगळ्यात भाग्यवान तू आहेस, तू सगळ्यात भाग्यवान आहे या मृत्यू लोकामध्ये. कारण भगवान कृष्ण काय असतं, जो इथून जातो ना त्याला शेवट ज्याची आठवण येते समजून घ्यायचं तो त्याला जास्त प्रिय होता, असं त्याचा अर्थ होतो. भगवान कृष्ण गेले, विदुराला सांगितलं उद्धवानी गेले, पण जाताना त्याला कोणाचीच आठवण नाही आली, तुझी आठवण आली. तू मला म्हटलं होता की उद्धव, तुला विदुर जर भेटला ना त्याला मैत्रेय मुनीकडे जायला सांग फक्त बस. आणि म्हणून मी तुला सांगतो, गेले म्हटलं विदुर भस्कन खाली बसला, त्याला फार कस तरी झालं, पण माझ्यावर प्रेम होतं हे कळलं म्हणून फार आनंद झाला. आणि मग तिथून दोघं एकमेकाच्या बाजूला गेले आणि विदुर मैत्रेय मुनीकडे हिमालयाच्या क्षेत्रामध्ये गेला. जसं मैत्रेय मुनीला कळलं विदुर आला म्हणून मैत्रेय मुनी स्वतः उठले, ब्राह्मण असून हा शूद्र असून स्वतः मैत्रेय मुनी उठले आणि त्याला समोर गेले, त्याला घेऊन आले, मस्त आसनावर बसवलं. विदुराने नमस्कार केला आणि विदुराने 36 प्रश्न विचारलेले मैत्रेय मुनीला, 36 प्रश्न. त्याचा पहिला प्रश्न हाच आहे, सुखाय कर्माणि करोति लोके विंदेत भूयस्तथैव दुःखम यदत्र युक्तम भगवन् वदेन्नः. चांगला प्रश्न विचारला की सगळा समाज जर सुखासाठी काम करतो त्याला सुख का मिळत नाही. बस बरोबर आहे. सुविधा वेगळी आहे आणि सुख वेगळं आहे. मला सांगा सुखी कोण आहे, समृद्ध आहे सुखी कोणी सांगा. काही लोक झोपडीत आहे पण बरे, आपण खूप मोठे त्या मानाने. द्राक्षाची बाग आहे तुमच्याकडे, टमाटे लावतात तुमच्याकडे, कांदे लावतात तुमच्याकडे, मोठे मोठे छान छान घरं आहे, छान राहायला सहायला आहे, हे सगळं आहे. काही मोठे पण तुमच्यामध्ये सुद्धा, ते सुद्धा सुखी आहेत का मला सांगा. मंत्री सुखी आहेत का मला सांगा. आता आपला PM आहे, एवढे मोठ्या पदावर आहे का सुखी सांगा. चिंता आहे का नाही भारताची, आहे का सुखी. जगी सर्व सुखी, रामदासांनी सांगतात कोण सुखी. असं का व्हावं. विदुरांनी मैत्री म्हणलं प्रश्न विचारला, हे असं का व्हावं. म्हणजे असं म्हणून व्हावं, जोपर्यंत हा जीव फिरून फिरून परत ईश्वराकडेच जात नाही तोपर्यंत हा सुखी होणार नाही. फायनली एका वाक्यात. आता विस्तार खूप आहे पण एवढा विस्तार करत नाही आणि वेळही नाही. आणि मग 36 ब्रह्मदेवाने सृष्टीचा विस्तार केला. कसा केला, सृष्टीच्या आरंभी कोणते कोणते प्रजापती तयार केले, प्रजापतीने सृष्टीचा विस्तार केला. काळ म्हणजे काय, काळाचे प्रकार कोणते, काळ खरंच आहे का, दिशा म्हणजे काय, श्राद्ध कर्म काय, तर्पण कर्म काय, वर्णधर्म काय, आश्रम धर्म काय, माया काय, ब्रह्म काय, ज्ञान काय, अविद्या काय, असे सिद्धी काय, नवनिधी काय, असे 36 प्रश्न विचारले. त्याचं उत्तर देत आहे मैत्रेय मुनी विदुराला. इथून विदुर मैत्रेय संवाद सुरू आहे. 2-4 संवाद आहे भागवतामध्ये, तो हा एक संवाद आहे. आणि मग सांगितलं की ब्रह्मदेवानी सुरुवातीला जग तयार करायचा प्रयत्न केला. त्याने खूप काही तयार केलं. आता खूप म्हणजे खूप तयार आहे, सगळं ब्रह्मदेवाने तयार केलं आहे, विधाता तोच आहे. त्याने पाण्यातले तयार केले, त्याने जमिनीवरचे तयार केले, त्याने आकाशात उडणारे तयार केले. बरोबर आहे की नाही. पाण्यातले मासे, जमिनीवरचे हे जर पक्षी आणि आकाशात उडणारे खग पक्षी तयार केले. त्यांनी 2 पाय तयार केले, त्यांनी 4 पाय तयार केले, त्यांनी 6 पाय तयार केले, त्यांनी 8 पाय तयार केले, त्यांनी लाखांदेवढे पाय तयार केले. गोमीला किती पाय असतात, गोम असतात किती पाय असतात बिचारीला. आता एवढे पाय असावं का बरं तिला. आणि काही काही माणसाला पायाचा पत्ता नाही. सांगा बरं तुम्ही, तिचे 2-4 पाय काढून इकडे लावायचे बरं, तिला एवढे पाय बरं, काही एवढ्या पायाचे. आता ती बिचारी कसं, कोणता पाय अगोदर पुढे टाकत असेल, कोणता नंतर उचलून ठेवत असेल काय माहिती. गोम प्रश्नच आहे. तसे ती गोम एवढे पाय तिला. आणि काही काही बिना पायाच तयार केले, साप उदरपाद, पायाचा पत्ताच नाही तरी चालतात, असं त्याने तयार केलं. त्याने भरपूर तयार केलं. त्याच्या छातीपासून धर्म झाला, पाठीपासून अधर्म झाला, त्याच्या केसापासून सर्प झाले, त्याच्या अस्थिपासून पर्वत वगैरे झाले, त्याच्या नसनाड्यापासून नद्या वगैरे झाल्या, त्याच्या पोटापासून समुद्र झाला, त्या डोळ्यापासून सूर्य झाला, मनापासून चंद्र झाला, असं त्याच्यापासून तयार झालं. कसं, जसं स्वप्नात आपल्यापासून काही काही तयार होतं तसं. हां, लक्षात आलं, हे लक्षात ठेवा तुम्ही. स्वप्नात काही काही तयार होतं की नाही आपल्यापासून. स्वप्नात हे पण तयार होतं, मी मेलो माझी मौत चालली, आणि पाहतो कोण, हां आपणच. असंच ते, असं ब्रह्मदेवाने तयार केलं. सृष्टीची परिकल्पना अशीच करायची. उदाहरण दिलं आहे फक्त. आणि स्वप्न तेवढ्याच करताय फक्त. केवढ्या करता, जग असं तयार होतं एवढं समजून घेण्याकरता. स्वप्न जर नसं समजलं नसतं कसं तयार होतं मी, असं तयार होतं ते. तत्त्वज्ञानाचा विषय राहू द्या. पण ब्रह्मदेवाला समाधान नाही झालं जी, समाधान नाही झालंच नाही समाधान. त्यांनी 10 प्रजापती तयार केले. पुलस्त, पुलह, क्रतू, अत्री हे असे तयार केले. दशमस्त, दक्ष, कर्दम
नारद तयार केले. समाधान नाही झालं. समाधान कर्तव्याच्या क्षेत्रामध्ये समाधानच नसतं. कर्तव्याची परिणती निवृत्तीमध्ये व्हायला पाहिजे. आपण जे काम करतो ना ते कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याचा परिणाम निवृत्तीमध्ये व्हायला पाहिजे. समजून घ्यायचं कर्म फर्स्ट क्लास झालं. आणि निवृत्ती कर्मापासून जर निवृत्तीच होत नसेल तर ते कर्म नाही, ते बाधक होईल. मग असं येते सिद्धांत येतो शास्त्रीय असू द्या. आणि मग ब्रह्मदेव विचार केला काय करावं. ब्रह्मदेव शरीराचे 2 भाग झाले, मनु आणि शतरूपा. डाव्या भागापासून झाली स्त्री आणि उजव्यापासून झाला पुरुष. म्हणजे असं कसं झालं, स्वप्नात नसतं होत का तसंच. हां, मनु आणि शतरूपा झाले. अर्ध्या भागापासून पुरुष आणि अर्ध्या भागापासून लेडी स्त्री जाहीर झाली. आणि आज पाहतो मी आम्ही अर्धेच सगळे अर्धेच आहे. हर पुरुष अर्धा स्त्री आहे आणि अर्धा पुरुष आहे, आणि हर स्त्री अर्धा पुरुष आहे अर्धी स्त्री. अशी इथून सुरुवात आहे, अशी इथून. तुम्हाला जर पाहायचं असेल ना चांगलं ध्यान देऊन पहा. एक डोळा जरा बारीक आहे आणि डोळा थोडा मोठा आहे. असं पहा, एक डोळा इकडचा डोळा आहे ना थोडा बारीक आहे, इकडं थोडा मोठा आहे. इथं नाही, आरशात पहा घरी जाऊन चांगलं बारीक कळून तुम्हाला. हां, बांगड्या भरताना तुम्ही बांगड्या एकच छोडा घेता. कोणत्या हातात बांगड्या लवकर जातात आणि कोणत्या हातात लवकर जात नाही? हां, उजव्या हातात लवकर जात नाही, डाव्या हातात लवकर जातात. कारण उजवा हात हा जेंट्स आहे, थोडा जाड आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून असं येते. चप्पल जोडा आणला का तुम्ही, नवीन जोडा आणला का, चप्पल जोडा घातला का पायामध्ये, चप्पल घालताना पायामध्ये कोणत्या पायातली चप्पल लवकर फाटते? लवकर बोला. कोणत्या पायातली चप्पल लवकर फाटते, कोणत्या पायात लवकर फाटते? बूट किंवा चप्पल. उजव्या पायातली लवकर फाटते, डाव्या पायातली तशीच राहते. का? उजवा पाय हा जेंट्स आहे ना, तो नीट नाही चालत ना, ततरम लवकर फाटून जातो. आणि स्त्रीचा पाय नाजूक राहतो, थोडा व्यवस्थित पडतो, ती फाटत नाही. दिसतं बरोबर. असं इथून इकडचं नाक थोडं वर राहतं आणि इकडं थोडं खाली आलेलं असतं. हां, एकदम असं MM पेक्षा मायक्रोमध्ये फरक येतो. मायक्रो MM मध्ये फरक येतो. कळून तुम्हाला नंतर. आता उद्या पहा तुम्ही, चांगलं बारीक लक्ष द्या, उद्या तुम्हाला कळलं. आणि म्हणून काय होतं, हे अर्धे दोघं, मग यांना काय वाटतं दोघं एकमेकाला भेटलो का पूर्ण होऊ, असं नाही होत. ते हाफ प्लस हाफ इज इक्वल टू हाफ. हाय मॅथमॅटिक. ते हाफ पूर्ण नाही होत. पूर्ण कधी होईल? जेव्हा अर्ध्याची इच्छा सोडून देईल तेव्हा तो पूर्ण होईल. असं येते. हां, संन्यासम व्रजेत ब्रह्मचार्यम परिग्रहम ऐकणे असं त्याचे सांगितलेले धर्म असू द्या. आणि मग आता काय ते मुसलमान पण त्यांच्या धर्मातपणे पहा. पहिले आदम खाली आला आणि त्याची एक बायको होती हव्वा. आदम आणि हव्वा, त्याच्यापासून संसार झाला. ते दोघं नागडे उतरले होते खाली डोंगरावर आणि त्यांच्यापासून संसार झाला. मग तेव्हा त्यांच्यामध्ये आदम को खुदा ना कहो, आदम खुदा नहीं है, लेकिन खुदा के नूर से ये आदम जुदा भी नहीं. आदम खुदा मनुष्याचं रूप. आणि मनूपासून झालो म्हणून आपलं मनुष्य म्हणतात. म्हणून मनुष्य नाव मत्वा कर्माने शिवाय मनुष्य असे मनुष्य तयार. आणि मग त्यांना संसार करायचा होता. तर ते म्हटले ब्रह्मदेवा काय करायचं. ब्रह्मदेवानी रुद्र तयार केले, ब्रह्मदेवानी मानस कधी तयार केले, ईश्वरी सृष्टी सगळी. पण त्याला समाधान नाही झालं. आता ते रजगुणातून तमगुणातून काय सांगायला ना वेळ लागतो खूप, खरं शपथ. नाही तर काय सांगायचं. ब्रह्मदेवा पहिले ना सत्वगुणामध्ये होते. सत्वगुणातून ते 4 मुलं झाले, सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार. त्यांना विचारलं काय करा, त्यांनी विचारलं काय करतो. म्हणे तुम्ही सृष्टी तयार करा. ते म्हणे आय डोंट लाईक इट, आम्हाला नाही आवडत ते, आम्ही भजन करीत राहू. सत्वगुणातून झाले होते म्हणून म्हणे भजन. राग आला ब्रह्मदेवाला, त्यांनी रुद्रात त्याच्या भ्रुकुटीतून रुद्र तयार झाले. तमगुणात आले ते ब्रह्मदेव, तमगुणात, रजगुणात तमगुणामध्ये आले, रागीट झाले. आणि मग तो मुलगा झाला रुद्र मुलगा झाला. तो सृष्टी तयार करते, भूताप्रेताची सृष्टी तयार केली त्यानं. ते ब्रह्मदेवालाच खायला निघाले. ब्रह्मदेव निश्चित तू बसतो ना, तो दुसरं काम कर, नको बस कर. आणि मग ब्रह्मदेवाच्या रजगुणामध्ये आले, काय करावं. आणि मग मनुष्य रूपा झाले. एकाच आईवडिलांचे मुलं, बरोबर आहे. मधला चांगला, मोठा खराब, लहान बरा, असं कसं काय झालं. एकसारखंच व्हायला पाहिजे होतं ना, असं का नाही झालं. त्याचं कारण आहे हार्डवेअरपासून हार्डवेअर बनतं आणि सॉफ्टवेअरपासून सॉफ्टवेअर बनतं. नाही समजे. तुमच्या मनापासून मन बनतं संततीचं आणि तुमच्या शरीरापासून शरीर बनतं. हार्डवेअर रज आणि वीर्य याच्यापासून फक्त शरीर बनतं, पण स्वभाव हा मनापासून बनतो. लक्षात आलं का तुमच्या? लक्षात आलं का? आलं का लक्षात? असं येते. म्हणून मधला मुलगा बरा, पहिला मुलगा खराब, दुसरा मुलगा चांगला, असं काहीतरी होत राहते. त्याचं कारण आहे तर गर्भस्थापना जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमची मानसिकता कशी,
त्याच्यावर ते अवलंबून. करू नये कलं तर अपाय होऊ शकतो, पण तिनं हट्ट धरला, स्त्री हट्ट. आणि मग कश्यपाने दैवाला नमस्कार केला आणि कश्यप दिदीबरोबर झाले, गर्भधारणा झाली. तर गर्भात 2 मुलं. तिला पश्चाताप झाला गर्भधारणा झाल्यानंतर, म्हणजे ती ग्रस्त क्रिया संपली आणि तिला रडू यायला लागलं. म्हटले महाराज माझ्याकडून चुकलं, म्हणजे मग नाही ते करून घेतलं, मला क्षमा करा. तर कश्यपला राग आला आणि सांगितलं तुझ्या पोटी 2 राक्षस जन्माला येतील आणि ते त्राही करून टाकतील सगळ्या जगाला. असं परमात्मा अवतार घेईल. तिला खूप दुःख झालं की माझ्या पोटी राक्षस जन्माला येणार आहे. आणि मग झालं काय, प्राजापतम तू तत्तेजम गर्भा दधार वर्षांनी शतम, 100 वर्ष तिनं गर्भधारणा केली. घ्या 100 वर्ष. सोनोग्राफी नाही, मोनोग्राफी नाही, कुठं काही नाही, कुठंच काही नाही, डॉक्टर नाही, गोळ्या नाही, औषध नाही, 100 वर्ष. हां, ती जंगलात राहायला लागली कुटिया करून जंगलामध्ये. आणि त्या मुलाला जन्मालाच नाही घातलं तिनं 100 वर्षापर्यंत. ते मुलं गर्भात वाढायला लागले, गर्भात उड्या मारायला लागले. गर्भात उड्या मारला तर बाहेर परिणाम व्हायला लागला, रक्ताचा पाऊस पडायला लागला, झाडाचे पानं गळून जायला लागले, विजा कधी कडकडायला लागल्या, ढग कधी गरजायला लागले, सगळं अकर्ण व्हायला लागलं. आणि देवतांनी श्वास कोंडायला, देवता इंद्रचंद्रवर विष्णूकडे गेले. म्हणले काय होतं याचं? तर भगवान विष्णूने सांगितलं तिच्या पोटामध्ये 2 गर्भ आहे, त्याच्यामुळे बाहेर असं होतं. म्हणजे महाराज ते 2 गर्भ आणि ते मध्ये सुद्धा बाहेर असं होतं. म्हणजे असं का? म्हणजे त्याचं कारण असं आहे की एकदा काय झालं होतं, सनकादिक विष्णूच्या भेटला गेले होते, पण त्याला मध्ये जाऊ दिलं. मग सनकादिकांनी त्यांनी शाप दिला, सनकादिकांनी शाप दिला जय विजयला. शाप काय दिला? तुम्ही राक्षस व्हाल. आणि ते राक्षस आहे. मग ते राक्षस आहे थोडक्यात, एकदम थोडक्यात. म्हणून असं होतं आहे. म्हणजे आता हे कसं होणार, म्हणजे चांगलंच होणार, काही काळजी करू नका. आणि मग ते जन्माला आले तर ते हिरण्यकश्यप तो झाडावर जाऊन बसला, वर झाडावर. नंतर हिरण्याक्ष जन्म झाला आणि रडायला लागला. तर ऋषी आले, कश्यप वगैरे, त्यांनी जन्म जातकर्म संस्कार वगैरे करायला लागले. तो वरचा म्हणले माझं करा एकदा, मी पहिले आलेलो आहे. म्हणजे तू पुढे म्हणजे झाडावर. त्याला वर ऋषी म्हणून चढले, त्याला खाली आणलं, जातकर्म संस्कार केले आणि माझे नाव ठेवले. एकाचं नाव हिरण्यकश्यपू आणि एकाचं नाव हिरण्याक्ष. हिरण्याक्ष कोणाचं नाव ठेवलं? हिरण्याक्ष नाव ठेवलं ज्याच्या डोळ्यात नेहमी सोनं, त्याचं नाव हिरण्याक्ष. हां, जो म्हणतो ना 21 तोळ्याशिवाय जमणारच नाही, समजून घ्यायचं हिरण्याक्षाला मुलगी देऊ राहील तुम्ही. हां, असं आहे ते हिरण्याक्ष. का समजू नका वंश नष्ट झाला म्हणून, आजही आहे. हां, त्याच्यावरून जर मोडायला लागले समजून घ्या. ते विनाकारण ते लग्नात नाही म्हणते बारो फुल बरसाओ, ते फालतू काम आहे ते. तर म्हणायला पाहिजे बाहारो जुते बरसाओ कोई बेकूब आ रहा आहे. नाहीतर काय मग असं काही गाणं म्हणलं तर शोभन तिथं, म्हणजे मनात एकन वागणे ते घ्यास काय कामाचं. तर ते त्याला हिरण्याक्ष. आणि हिरण्यकश्यप म्हणजे ज्याचं अंथरून पांघरून सोन्याचं आहे त्याला हिरण्यकश्यप, म्हणजे भोगी येतो त्याचं नाव. आता त्यांनी काय केलं, तप केलं, खूप मोठं तप केलं, ब्रह्मप्रसन्न झाले, शक्ती मागून घेतलं, शक्तीचा दुरुपयोग केला. आणि पृथ्वीचं हरण का केलं पृथ्वीचं हरण? त्याचं कारण पृथ्वीवर यज्ञकर्म धार्मिक कार्य होतात ना, मग देवांना बळ भेटतं. म्हणून पृथ्वीचं अपहरण केलं आणि पाताळात नेऊन ठेवली, अशा जागेवर नेऊन ठेवली जिथं खंदक केला. आणि खंदकामध्ये असे पदार्थ टाकले, सकाळी जात नाही का आपण तांबे घेऊन, असं खंदक त्याने भरून टाकला. म्हणजे देव लोक इथे यायचं काम नको, नो एंट्री. म्हणजे पृथ्वी तशीच राहील आणि मग चांगलं होणारच नाही, मग चांगलं आमचंच राज्य राहील राक्षसांचा विचार. मग झालं काय, ब्रह्मदेवाला शिंका आली, मनुष्य समोरच शिंका आली. त्याच्या नाकातून एक किडा बाहेर पडला. त्याला वाटलं माझ्या नाकात किडे पडले काय. आता मग ते पाहता किडा पांढऱ्या रंगाचा होता, मोठं झाला, निळे डोळे आणि नाकावर शिंग होतं मोठं आणि मस्त अद्भुत त्याचा अवतार होता, पांढरा शुभ्र. त्याचं नाव पडलं वाराह. बोले वाराह भगवान की. हां, आणि वाराहाने सगळ्यांचे जे कार्य केला. वारा खाली गेला आणि हिरण्याक्षाला मारलं आणि पृथ्वी आणून स्थापन केली. थोडक्यात थोडं मोठी कथा आहे पण थोडक्यात स्थापन केली. काय आता अशा जागेवर कोण जाऊ शकतं? पृथ्वी कुठं होती? घाणीमध्ये. घाणीत कोण जाऊ शकतं? अच्छा, का गेला? त्याची पत्नी ती. कोणाची? आपण श्लोक नाही म्हणत, स्वाध्याय परिवारामध्ये श्लोक म्हणतात पहा. समुद्र बसने देवी पर्वतस्थान मंडले विष्णुपती नमस्तभ्यम. पृथ्वी त्याची पत्नी आहे विष्णूची. आणि आता पत्नीवर प्रेम असावं का नसावं? पत्नीवर प्रेम असावं का नसावं? असावं आहे का ते नाही विचारते मी तुम्हाला. असावं का नसावं? असावं. मग त्याचं पृथ्वीवर प्रेम आहे आणि प्रेमामध्ये घाण दिसत नसती. प्रेमामध्ये घाण दिसत नसती, ही विशेषता आहे. प्रेमाचं लक्षण हे खराब असून खराब न दिसणं म्हणजे प्रेम झालं असं त्याचा अर्थ आहे. हां, असं त्याचा अर्थ आहे. प्रेमामध्ये का प्रेमाची दृष्टी मोठी निर्मळ आहे आणि म्हणून ते वारा होऊन आले. आणि वारा आजही पहा तुम्ही, वारा कुठे तोंड घालतात? जिथं पृथ्वी जास्त खराब आहे तिथंच तोंड घालतात ते, कारण त्याचं प्रेम आहे त्याच्यावर.
हा, माणसं म्हणतात घाणीमध्ये तोंड घालतात, डुक्कर कुठलं, डुक्कर तसंच करत असतं, कारण त्याचं प्रेम आहे म्हणून. पुरीचा उद्धार केला, संसार सुरू झाला. सुरुवातीला मुलगी झाली, संसार सुरू झाले. पहिले मुलगी व्हायला पाहिजे की मुलगा व्हायला पाहिजे? काय व्हायला पाहिजे? सुरुवातीला मुलगा व्हायला पाहिजे की मुलगी व्हायला पाहिजे? तुमच्याकडे लोक बोलतच नसतात, काही बोलत असतात का? काय व्हायला पाहिजे? मुलगी व्हायला पाहिजे, मुलगा नाही. मुलगी होणं म्हणजे तुम्ही दाता होणं. एक भिकारी तुमच्या घरी येईल आता, द्या हो द्या हो द्या हो करीत. आणि मुलगा होणं म्हणजे तुम्ही डायरेक्ट भिकारी होणं. पहिले मुलगा होणं. देवहूती झाली, आकृती झाली, आणि 3 मुली झाल्या, आणि मनुष्यतरूपा 2 मुलं झाले. देवहूतीचं लग्न प्रजापती कर्दमबरोबर केलं. मोठी कथा आहे, खूप मोठी कथा आहे ती, भागवतामध्ये खूप मोठी कथा आहे, खूप मोठी कथा आहे ती. आणि मग कर्दमला त्या देवहूती एक मुलगी प्रजापती रुचीला दिली, आणि एक मुलगी दक्षाला दिली. असे 3 मुली वाटून दिल्या दक्षाला. आता देवहूतीपासून 9 कन्या झाल्या. कथा मोठी पण थोडक्यात सांगतो. 9 कन्या, 10वे मुलगा तो कपिल भगवान की जय. मुली एवढ्या भारी भारी, काय सांगायचं त्या मुलीचं, एवढ्या भारी भारी मुली. तर काही मुलींची नाव तुम्हाला माहिती, पण त्यातल्या बाकीचं कोणाचं माहिती असं एका मुलीचं नाव नक्की माहिती तुम्हाला. त्या देवहूतीच्या मुलीचं नाव आहे, एका मुलीचं नाव आहे सती अनुसया. अनुसया कोणाला माहीत नाही, कोणाला माहीत नाही. ही देवहूतीची पुत्री अनुसया. खूप भारी, खूप भारी. अशा मुलीचा संसार बरं हो, इतकी भारी, खूपच भारी, म्हणजे काय सांगायचं. भारतीय सौंदर्याचा तो गौरव आहे, भारतीय संस्कृतीचा मानबिंदू आहे. अशी अनुसया ही देवहूतीची कन्या आहे. आणि मग अनुसया झाली, 9 मुली झाल्या. 9 मुलीचे 9 ऋषी बरोबर केले. कपिलला सोडून कर्दम महाराज जंगलात निघून गेले. देवहूतीचा आईचा संवाद आहे मोठा. संवाद आईने विचारलं, म्हटले बाबा संघ कशाचा करावा? संघयोग सांगितला, नंतर सांख्योग सांगितला, नंतर योग सांगितला, नंतर भक्तियोग सांगितला. माणसाने भक्ती करावी. आईचं भक्ती एवढी वाढली, सरिताहून ती वाहायला लागली. तिचे अंत्यसंस्कार केले कपिलने, आणि कपिल गंगासागराला निघून गेली. आणि मग तिचं एका मुलीचं लग्न आत्रीबरोबर झालं होतं. आत्रीच्या घरी 3 देव आले, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. चंद्रमाच्या अंशापासून चंद्रमा झाले ब्रह्मदेवाच्या अंशापासून, भगवान शंकराच्या अंशापासून दुर्वास ऋषी झाले, आणि भगवान विष्णूच्या अंशापासून दत्तात्रय झाले. बोले दत्तात्रय भगवान की. मोठे भारी कथा आहे बरं ह्या, खूप जोरदार. काय याच्या भारी कथा म्हणतोय ना मी, त्या भारी कथा म्हणजे कमीत कमी अर्धा घंटा 1 घंटा लागणारी कथा आहे. एवढ्या सुंदर कथा आहे. असं द्या. आणि मग झालं काय, एक मुलगी दिली होती प्रजापती रुचीला. त्याने यज्ञ आणि दक्षिणा झालं. यज्ञ परमेश्वराचा अवतार आहे. बोले यज्ञ भगवान की जय. त्याने यज्ञ संस्कृतीची स्थापना केली. ऐका, यज्ञ संस्कृतीची स्थापना केली. त्यांना पुढे प्रजापती दक्षाला जी मुलगी दिली तिला 16 कन्या झाल्या. 16 कन्या. हो. श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धिर्मेधा, तितिक्षा, मूर्ती, धर्मस्य पत्नयः. लक्षात राहतील का तुमच्या? श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धिर्मेधा, धृती, आणि मूर्तीला नरनारायण झाले. नरनारायण परमेश्वराचा अवतार आहे. बोले नरनारायण भगवान की. म्हणून पहिले अवतार सांगितलं, सगळे अवतार सांगतोय आता. नरनारायण झाले. आणि एक मुलगी पितृलोकाला दिली आणि एक अग्निलोकाला दिली. हो, स्वधा आणि स्वाहा. ह्या स्वाहा जी होती ना, स्वाहा ती देवलोकाला दिली, आणि स्वधा पितृलोकाला दिली. आणि एक मुलगी उरली, तिचं नाव होतं सती. एक मुलगी उरली. आता शेवटची मुलगी लग्न कोणाबरोबर लावा, काय करावं? नारदाला विचारलं, चांगला जावई पाहा, तुम्ही फिरत राहताना चांगला जावई पाहा, तुम्हाला संताईन तुम्ही गंज इकडे तिकडे घरी फिरत राहते, आणि तुम्हाला चांगला मुलगा दिसला असं सांगा ना. नारद म्हणले आहे सतीच्या लायक एक मुलगा आहे, चांगला मुलगा आहे, एकदम मस्त मुलगा आहे, मुलगी देऊन टाका. म्हणजे मुलगा काय करतो? म्हणजे काय करतो? काय तो काहीच करायचं काम नाही त्याला, असा मुलगा आहे, त्याला काही करायचंच काम नाही असा मुलगा आहे. म्हणजे बरं, त्याची जमीन जमला किती, त्याची इस्टेट किती, त्याचं नाव म्हणजे इस्टेट काय, प्रत्येक गावात त्याचा फ्लॅट आहे. हां, प्रत्येक गावात त्याचा फ्लॅट आहे. काय सांगायचं, प्रत्येक गावात त्याचा फ्लॅट आहे. कोणाचा? हां, प्रत्येक गावात त्याचा फ्लॅट आहे. असा मुलगा पाहतोय मी. काय ह्याला एका माणसाची मोटरसायकल चोरी गेली. FRI मोटरसायकल शोधली पण सापडलीच नाही. तर ज्याची हरली होती तो माणूस स्मशानात जाऊन बसला. लोक येता जाता म्हणाले, बाबूराव पाटली तर काय करताय स्मशानामध्ये? त्याला विचारलं, काय करता हो इथे? म्हणजे काय करता? काय, माझी मोटरसायकल हरवली. म्हणजे मोटरसायकल हरवण्याचा आणि स्मशानात बसण्याचा काय संबंध? म्हटले ज्याने मोटरसायकल चोरली तो कधी ना कधी इथे येईलच ना. हां,
त्यासाठी इथं बसलो आहे. म्हणजे प्रत्येक गावात त्याचा फ्लॅट आहे. म्हणजे कपडे कसे घालतो, म्हणजे कपडे त्यासारखे कपडे जगात कोणीच घालीत नाही असे तो कपडे घालतो. म्हणजे काही गंध पावडर वगैरे म्हणजे त्याच्या घरी पावडरला कमीच नाही. असे तो पावडर लावतो. असं आता ते लग्न शंकराबरोबर लग्न लावलं, काय सांगायचं. ते शंकरला पाहिल्याबरोबर त्या दक्षाचं डोकंच फिरलं. म्हणजे अवघडा नागडा हा काय माणूस आहे, भांगसुद्धा पाडीत नाही, जटा बांधून घेतो नुसत्या. त्या जटा बनल्या पार ते कधी कंगवा विसरीत नाही. त्या जटाच्या लटा बनल्या पार, लटा बटा जटा बनल्या त्या काय गंगा वाहते आणि काय याचं नाटक आणि काय हातात डमरू घेतो, नागळ्यात घालतो, अंगाला राग काय लावतो ना. हा मुलगी नारदान पाहिलं काय काय बस. तर झालं ते लग्न कसं तरी झालं, पण ते काही ठीक झालंच नाही. असं झालं ते काही व्यवस्थित झालं. एकदा भगवान शंकर दक्षाच्या यज्ञामध्ये आले, ते उठून उभे राहिले. दक्षाला खूप राग आला, त्याने शाप देऊन टाकला, यज्ञात भागच देणार नाही. आणि मग भगवान शंकर निघून गेले. आणि नंतर दक्षाने खरोखर यज्ञ केला. सगळ्याला बोलवलं, पण याला बोलवलंच नाही. कोणाला? भगवान शंकरला बोलावलंच नाही. ते नाही गेले. पण तिथं काय झालं, मग ही सती जी होती ना, तिनं हट्ट धरला की मला जायचं आहे, मग तुम्ही जा म्हणा, तुम्हाला नाही यायच्यात नका येऊ, पण मला जायचंच आहे. मी जाऊ का? भगवान शंकर सांगितलं नको जाऊ, काही तुझं भद्रम भवत्यांत तो भविष्यती लेकिन प्रजापती ते शस्त्र सांप्रतम यज्ञ निर्यापित यज्ञ महोत्सव केल, नको जाऊ तू. म्हणजे मला जायचं आहे, मी जाईन. तुमचं भांडण झालं, माझ्यावर कशाला घालतात भांडण, मला जायचंच आहे, मला जा म्हणा तुम्ही. आणि मग आता काय करा, तर म्हटलं तुला काय करायचं ते कर, पण मी तुला जाय म्हणत नाही. आणि डोळे लावून बसले भगवान शंकर. ती गुफेमध्ये फिरू राहिली आणि म्हणून राहिली मला जा म्हणा, म्हणून मी जाते, मला अनुमती द्या, परवानगी द्या, असं ती म्हणायला लागली. पण काय झालं, ते काय असतं, स्त्रियांचं एक मन असतं, त्यांच्या जर डोक्यात आलं की माहेरला जावाच, तर त्यांना जाऊन येऊनच द्या उभ्या. हां खरंच ना. नाही तर काय होतं, दिवाळी सण आला समजा, दिवाळी सण आला किंवा पंचमी सण आला, नवी लग्न झालेली नवरी आलेली आहे, मग तिला घ्यायला कोणतरी जातं पंचमीला वगैरे. मग ती शेवटची गाडी राहते, संध्याकाळी मुक्कामाला येते. ते पाहुणे काका म्हणा भाऊ म्हणा कोणतरी येतं. आणि मग त्या दिवशी ती मुलगी इतकी खुश होती, आता जायला भेटणार, एवढी खुश होती, भरभर सगळं कामं करती, रात्री जेवण वगैरे करती, पटकन सगळ्याचं करून टाकती आणि झोपती. आणि मग ती सकाळी किती वाजता उठन बरं? दुसऱ्या दिवशी सकाळी किती वाजता उठन? 11ला. मग एरवी ती 6-7ला उठते, पण त्या दिवशी ती किती वाजता उठणार? हां खरं सांगू का, त्या दिवशी तिला ना झोपच नाही येणार नीट. बार उठून ती घड्याळ पहिली घड्याळ कोंब पडत नाही म्हणून. पाऊस येतोय का? पाहिजे ते तयार करू शकता. खूप काही सांगितलंय कथेमध्ये, खूप काही सांगितलंय गर्भोपनिषदामध्ये, बृहदारण्यकोपनिषदामध्ये खूप काही सांगितलं. कशी समय लावावा, कसं राहावं माणसाने, कसं आचरण असावा, संतती कोणत्या क्षणाला पैदा करावी, त्याचं कारण आहे. म्हणून अमावस्या नको, पौर्णिमा नको, अष्टमी नको, हे काय सांगितलं आहे असं, त्याचं कारण आहे. तुमचे मन आहे ना, ते माहोल त्याच्यावर अवलंबून राहतो. म्हणून संतती चांगली तयार झाली पाहिजे, म्हणून तुमचा माहोल चांगला पाहिजे. संतती तयार काय तो एक यज्ञ. हां, आणि आहुती चांगली पडली पाहिजे. आहुती गलत पडली वाईट होऊन जातं, असं त्याचं कारण. हे गुंडे का तयार होतात, आतंकवादी का जन्माला येतात, त्याचं कारण हे. हो, इथंच शिकायला भेटेल, जगाच्या पाठीवर कोणाकडे नाही भेटणार आहे. हे दवाखान्यात नाही, कुठेच नाही. हे आमचं विज्ञान आहे, हे काय सांगायचं असं येते. आणि मनुष्यत्र म्हणजे आम्हाला संसार करायचा, पण मग जागा नाही. म्हणजे जागा कुठे? म्हणजे हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूने खाली नेली ती पाताळात पृथ्वी.